नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. माऊली, बघता बघता आपल्या वारीला आठवडा होऊन गेला. आळंदीहून त्या माऊलींचा आशीर्वाद घेऊन निघालोय ते आज तरडगावच्या मुक्कामी पोहोचू. पण आजच्या दिवसात एक सुख सोहळा आपल्याला अनुभवायचा आहे, तो म्हणजे रिंगण सोहळा. आज चांदोबाचा लिंब येईल तिथे या वारीचं पहिलं उभं रिंगण होईल आणि वारीच्या आनंदात अजूनच साखर घोळली जाईल. तसा विचार केला तर आपलं आयुष्यही सुखदुःखाचं रिंगणच असतं की. मग वारीतलं रिंगण एवढं काय बरं वेगळं असावं? तर फरक एकच, ते रिंगण असतं वारकऱ्यांच्या अगाध भक्तीचं. आणि त्या आसमंतात उडणारी पायधूळ पावन होत असते त्या सावळ्या विठ्ठलाच्या निरपेक्ष प्रेमाने. म्हणून तर आपल्या आयुष्यात आपल्या डोळ्यांना वाटेतल्या अडीअडचणी आणि दुःखच बोचतं, पण वारकऱ्याच्या नजरेला मात्र फक्त सुखच दिसतं. कारण त्याच्या डोळ्यात आस असते ती त्या परमात्म्याला बघण्याची, त्याच्या चरणी लीन होण्याची. ते म्हटलंय ना, सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी. आणि याच सुखाचा साक्षी होण्यासाठी साक्षात तो परमात्माही उत्साही असतो बरं का. आता चैतन्य म्हणा किंवा अजून काही, पण रिंगण सोहळ्यात जेव्हा अश्व दौड करतात आणि आपसुकच न सांगता न खुणावता त्या माऊलींच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा जाणवतो तो या परमश्रेष्ठ अशा श्रीरंगाचा अधिकार. मुक्या जीवांना जिथं या प्रेमाची मायेची ओळख पडते, तिथे तुम्ही आम्ही तर पडलो जडमूढ प्राणी, बुद्धी नावाचा अभिमान मिरवणारी. आपल्याला मात्र त्या जगदीश्वराची ओळख पटायला आयुष्य वेचावं लागतं. म्हणून तर म्हणतात ना, या संत संगतीच्या हरिनामाच्या वाटेवर जितकं लवकर पाऊल पडतं तितकी पुढे दिशाभूल होण्याची शक्यता कमी होत जाते. कारण पाठीशी उभा राहतो तो पांडुरंग. आणि या वारीत या जाणीवेची क्षणाक्षणाला ओळख पडते. म्हणूनच असतो हा आनंद सोहळा. संत सोयराबाई या आनंदाचं अत्युत्तम वर्णन करतात. त्या म्हणतात, गरजती नाचती आनंदे डोलती, गरजती नाचती आनंदे डोलती, सप्रेम फुंदती विठ्ठल नामे, तया सुखाचा पार न कळे ब्रह्मादिका, तया सुखाचा पार न कळे ब्रह्मादिका, पुंडलिके देखा भुलविले, पुंडलिके देखा भुलविले, नावडे वैकुंठ नावडे भूषण, नावडे वैकुंठ नावडे भूषण, नावडे आसन वसन काही, कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी, कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरे, म्हणे महारी चोखियाची, म्हणे महारी चोखियाची. आता साक्षात विठ्ठल आपल्यातला एक होऊन हा आनंद साजरा करतोय म्हणजे जीवाचं सार्थक झालं म्हणायचं की. चला, उद्याच्या मुक्कामी भेटूयात. तोवर बोला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी.